मग आज काय बेत आहे? आज एक नंबर बेत आहे, फक्त माझी मानसी नाही. अंड्याची भजी, बटाट्याची भजी, कोथिंबीरची भजी, पालकची भजी, मिरची, मिरचीची भजी, कोबी, हा कोबी पण आणि फ्लावर. हा. मागच्या लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल मम्मीने काय दिलं, पप्पाने रोज दिलं. आणि कुणी दिलं रोज का आज मी दिलंय त्यांना. हा. आणि पप्पा देतात. आता पप्पांना मम्मी म्हणती बॅग घ्या जावा दीदीकडे राहायला. त्यांना जायचंय म्हणजे मी इथं काय करणार? आणि त्यात कपडे माझे आहेत आणि काय तू पप्पा कशाला सांगते बावळे ग? गजब बेइज्जती है. माझे कपडे घेऊन जाणार का पप्पा? आम्ही त्यांची मज्जा करत होते. आणि पप्पा पण तुला मज्जाच करत होते. आणि 1 2 बॅग खाली ठेव 2 3 हॅपी व्हॅलेंटाईन डे. मम्मीला आमच्या गाऊन लागतात त्यामुळे पप्पांनी स्टॉक मधला माल काढलेला आहे. आमच्या गोडाऊन मध्ये गाऊन होती आणि पप्पांनी आमच्या मम्मीला गाऊन दिलाय. गाऊन दिले आज. मम्मी उघडून दाखव ग गाऊन. लाव तुला नीट लावून दाखव. लाल चाललंय. आणि पप्पा म्हणले लाल घे. कमेंट मध्ये सांगा कसा दिसतो तो. ओके डन. लाल कलर. चला मी बसून देते आता. मी येतो आता. मी मानसीकडे चाललोय बरमुड्यावर राहायला. आणि हिने मला हाकलून दिले आज. ते म्हणले मुलीकडे जाऊ राहायला. नाही आम्ही नाही. मला म्हणले मी जाणार तिकडं, मी तिकडं तिला करू लागतो, पण इथं काय करणार नाही. मग म्हणलं जावा. बॅग दिली आणि त्यात माझे कपडे. हा मी जातो. मी बाय बाय. आता रात्रीच्या गाड्या नाही, राहू दे, या इकडं. सकाळी येतो. सकाळी सकाळी जातो. जाऊ दे. आजच्याच राहतोय तुम्ही. हा चालते. नको तुम्ही जाऊ, मला सोड. पप्पा आहेत ना मुद्दाहून. बरं सॉरी. आणि हे काय हे ना कशाला? माझ्याशिवाय कधी राहत नाही. हा आणि आम्ही गेलो तर तू का कुठं जा. मारलं काय तुझं? हो. नारायणपूरला मी दरवेळेस जाते तर नेहमी मी केळे वाटते. तिथं लोक बसतात तर मी त्यांना नेहमी केळे वाटते. पण एकदा मला त्या तिथल्या बसलेल्या मागणाऱ्या काकू म्हणल्या होत्या की मला वडापाव का नाही आणलास तू, केळं का देते. मग कधीपासून मला घ्यायचं होतं वडापाव. मग मी वडापाव घेतले आणि सगळ्यांना वडापाव दिला. तर हे मी व्हिडिओ म्हणजे शो ऑफ नाही करते, पण जस्ट माझी म्हणजे तुम्ही पण असं काहीतरी करा की त्यांना असं द्या खायला वडापाव. ते मला म्हणले म्हणून मी वडापाव दिला आणि सगळे एवढे चांगले खुश झाले. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि असं आतून खूप छान फिलिंग आलं की काहीतरी दिलं मी. आणि तुम्ही पण असं कोण दिसलं तर नक्की द्या. मी दर गुरुवारी केळी वाटते, पण ह्यावेळेस वडापाव दिला. नेक्स्ट टाईम अजून काहीतरी नवीन देईल, जसं त्यांचं पोट भरल तसं देईल काहीतरी. तर तुम्ही पण नक्की द्या.
वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, तुम्ही आतापर्यंत क्लिप बघितल्या असतील तर ते नारायणपूरला गेलो होतो आम्ही आज, की गुरुवार आहे आज आणि मी खूप दिवसानंतर गेले तर मला खूप छान वाटलं, एकदम पॉझिटिव्ह एकदम. आणि दुपारनंतर मग दमून आल्यानंतर, कारण की ऊन एवढं होतं माझ्या हाताला पूर्ण असे काय म्हणतात त्याला, इथे तुम्हाला दिसत असेल पार्ट पडलेत, म्हणजे मी बॅक कॅमेराने इथे तुम्हाला दिसत असेल पार्ट पडलेत पार, काळा आणि पांढरा दिसत होतं. इथून पूर्ण हँडग्लोव्ज होता आणि अर्धा माझा हँडग्लोव्ज नव्हता, थोडासा उघडा राहिला होता हात. तर एवढे लगेच काळे पडले, पाय पण पूर्ण काळे पडलेत, फक्त छपलीचा आकार दिसतोय, कारण की आता एवढी ऊन वाढले, म्हणजे खूप प्रचंड गरमी पण वाढली. आणि आज गुरुवार आहे तर भाजी आहे, वरण भात लावायचं आहे आणि पोळ्या करायच्या आहेत आणि एक भाजी करणार आहे मी. दुधी भोपळाची करू का, कारण की मला अशी रशीवाली खाऊ वाटते, एकदम सुकीवाली, रस्सा नाही, सुकीवाली खाऊ वाटते. आणि कोण कोण दुधी भोपळ्याचा हलवा करतं नक्की सांगा, कारण की मला तर खूप आवडतो दुधी भोपळ्याचा हलवा. मम्मीने एकदा केला होता तर त्याच्यानंतर आम्ही सारखाच करायला लागलो. एवढा सुंदर लागतो, गाजराचा हलव्यासारखाच लागतो, ग्रीन कलरचा होतो फक्त हा. आणि मिनी लॉग बघायला विसरू नका यार, मिनी लॉगला भरपूर प्रेम देत आहे तुम्ही. आणि आत्ताच मी 3 मिनी लॉग एडिट केलेत आणि आजचं पण लगेच एडिट केलं आहे, तर नक्की जाऊन बघा. यूट्यूब शॉर्टला मी व्हिडिओ टाकते मिनी लॉग आणि आपले रील्स तर मी इकडे पण अपलोड करते. आणि चलो आता मी स्वयंपाकाची तयारी करते आणि तुम्हाला पण दाखवते. मी आज मम्मीला काहीच देणार नाही, कारण की मम्मी आज थकून आली आहे. तिला थोडंसं मी ट्रॅव्हलनी, तिकडं कसं रोड जरा खराब आहे त्यामुळं तिच्या मान दुखती, तर एवढा दम का लागतोय तिला पण त्या दिवशी. अनहेल्दी झाले सगळे आणि सगळे असं म्हणतात कोरोनाची वॅक्सिन घेतली ना त्यामुळं सगळे अनहेल्दी झाले. अजिबात असं कोण स्ट्रॉंग राहिलं नाही आहे, पाय दुखतात हे दुखतात. कोण मला ॲग्री होत असेल तर नक्की कमेंट करा. आणि चलो आता मी सगळं करते. हे दुधी भोपळा वगैरे चिरून घेते, अर्धाच करणार आहे आणि कुकर लावते, मस्त भात वरण. आणि मला सगळे म्हणतात की उपास सोड म्हणून, कारण की मागच्या वेळेस मला उपासामुळे खूप त्रास झाला होता गुरुवारी, तर मला म्हणतात की उपास सोड, पण मला असं मनातून वाटतच नाही. उपास धरून काय होत नाही यार, देव म्हणत नाही की माझ्यासाठी उपाशी राहा, उपास कर, पण मला असं आतून वाटते गुरुवार करावा, म्हणून मी गुरुवार उपास धरते. तर मला ॲसिडिटी होती, त्यामुळं ॲसिडिटीमुळं म्हणतात ते सगळे की सोड. तर पप्पा म्हणले आज सांगून ये दत्ताला की मी उपास सोडते, पण मी म्हणलं की मी सांगितलंच नाही, म्हणजे काय असं बोलतात ना की मी उपास सोडते असं वगैरे, तर मी असं काही केलंच नाही आहे, तर त्यामुळं उपास धरणार आहे मी. पण मी आज खाली भगर खिचडीने त्रास होतो, कारण की ॲसिडिटी होते, शेंगदाणे असतो त्याच्यात, पण ह्याच्यात पण असतं भगरमध्ये, पण भगर भातासारखं असतं, त्यामुळं भगरमुळं थोडंसं ॲसिडिटी कमी होती. आणि मी बॅलन्स करण्यासाठी अय्या बर्फ झाला की काय तुम्हाला दिसत असेल, ह्यात मी राजगिरा आणि दूध मिक्स करून ठेवलेलं आहे, बर्फ झाला त्याच्यात, कधीचं ठेवलेलं आहे लक्षातच नाही. आणि इथं असं वन दिसत असेल तुम्हाला, माझा कपाळाला आम्ही गेलो तो टिक्का लावला होता, तुम्ही बघितलंच असेल. नाही बर्फ नाही झाला, थोडासा व्हायला लागला होता. आणि मी दूध आणि राजगिरा म्हणजे थंड वाटायला, त्यामुळं दूध आणि राजगिरा भिजत ठेवला होता फ्रीजमध्ये. मी असंच करते, उपास असला की दूध आणि राजगिरा खाते, त्यामुळं जरा छान पण वाटतं, थंड पण पडतं पोटात आणि ॲसिडिटी वगैरे पण जाती. त्यामुळं फक्त राजगिरा विदाऊट शेंगदाण्यावाला आणायचा, नाही तर ते शेंगदाण्याने खूप ॲसिडिटी होती. तर मी आता भोपळा वगैरे चिरून घेते. मम्मीला नाही मी काम देणार आज काय, कारण की तिचं मान वगैरे दुखते, पण बाजारात गेले ती. मी म्हटलं की पप्पा मी जातो बाजारात, पण पप्पा गेले तिच्याबरोबर. आमचे पप्पा जातात बाजारात कारण मम्मी बरोबर, कारण की मम्मीला वजन उचललं की खूप मान दुखते
आणि पप्पांना आमच्या खूप आवडतं मम्मीला हेल्प करायला, कारण की मम्मीचं असं थोडंसं दुखो चालत असतं, त्यामुळे पप्पा आमची सगळ्यात हेल्प करतात. आणि पप्पा नसेल ना तर आमचं काहीच काम होत नाही. किचनमध्ये पण पप्पा आम्हाला मदत करतात, आणि ते जर नसेल ना तर आमचं काहीच काम नाही होत. आम्हाला पप्पा लागतात सगळ्या कामात. आणि पप्पा आय लव्ह यू, बेस्ट पप्पा. कारण की आम्हाला सगळ्यात मदत करतात. भाजी चिरून देतात आणि भाजी पण करतात कधी कधी. चलो आता मी काम करते, नंतर भेटते. आता खूप वेळानंतर भेटते मी. तर मी केली भोपळ्याची भाजी. तर मी ते लोखंड तव्यात केली, त्यामुळे थोडीशी काळी, त्याचा अर्क उतरतो, पण चांगला असतं लोखंड शरीराला. आणि मम्मी इकडे करते आमटी फोडणीला टाकली तिने. मी करते इकडं भजी, तेल तापत ठेवलं. आणि इकडं माझे पप्पा बघायला आलेत. आमचा कुठवर स्वयंपाक आलाय तो. आणि पप्पांनी आमच्यासाठी काय आणले, मम्मीने आणि पप्पांनी रसमलाई आणली. आणि मस्त आज मेनू आहे. मी सांगते, कांदा बटाटा भजी, आमटी, भात, भोपळ्याची भाजी, घेवड्याची भाजी, पोळी आणि कैरीचं लोणचं. इन्स्टंट वालं, तसं वालं नाही, कारण की आमच्याकडे कैरी आहे, त्यामुळे मग इन्स्टंट वालं लोणचं केलं. मस्त आज बेट आहे, तुम्हाला मी दाखवतेच वाढलं की ताट. आणि अजून काय नाही ना तेवढंच. आणि इथं मी पाण्यात टाकून ठेवलेत बटाट्या आणि कांदा, तो चिरायचा मला फक्त आता. आणि काय म्हणले, काय नाही, आज उशीर झाला स्वयंपाक. मम्मी मला म्हणली की ह्यावेळेस तुला देते मी जेवायला, पण इट्स ओके, एवढं काय नाही. उशीर झाला एवढं काय नाही. तिकडं पण मी लेटच जेवते, कारण की दीदी उशिरा येते म्हणून. आणि इकडं मम्मी मला 7:30-8ला द्यायची जेवायला, पण आज उशीर झाला नाही म्हणली. नाही एवढं काय नाही, थांब मी चिरते. तसा वाला नाही चिरायचा, मला माहिती उभा तसा वाला नाही, वेगळी मी ट्रिक केली. असं चिरायचा, तसा चिरायचा, नवीन ट्रिक ही मी कुठेतरी बघितलं होतं. आणि कांदा तुम्ही पाण्यात टाकून ठेवा, म्हणजे कसं रडणार नाही तुम्ही, रडणार नाही. आणि असं बटाट्याचे मस्त पातळ चिप्स करून ठेवलेत, आणि तेल तापलेले आहे थिंक. आणि आता मी पटकन भजी करून घेते, मग तुम्हाला भेटते. या भजी फुगले ना, सोडा, विदाऊट सोडा भजी. खूप वेळ मळून ठेवलं ना की फुगतं. भिजवून, हा तेच भिजवून, ते लक्षात ठेवा. खूप वेळ भिजवून ठेवलं ना पीठ भज्याचं की फुगतात भजी. अच्छा, कोथिंबीर पण मी भरपूर न टाकते, सोडा टाकता. आता मस्त झाले. आता हे छोटे छोटे पहिले बटाटे आलेत माझ्या हातात. मिरच्यांचे करा त्यांना, मिरच्या भजी करा. मनोजला आवडतात. मनोज म्हणजे श्रीकांत उर्फ म्हणू. मग आज काय बेत आहे? आज एक नंबर बेत आहे, फक्त माझी मानशी नाही. आज काय फोन नाही आला? आज फोन पण आणलाय तिचा. मिस यू बेटा, मिस यू. अहो ती जर असते ना तर हे करू, भजी करू, आम्ही करू, मला दाल तडका केला असता, कोबी भजी केले असते. आणि हे तर 8 दिवसांनी 2-4 दिवसानंतर करतेच, पण आज महिन्याने आम्ही करतोय. ती खूप फूडी कंप्लीट महिन्यानी संक्रांतीला केली होती. तिला आवड आहे सारखी खाण्याची. दीदी खूप फूडी आहे, हे कर ते कर अमुक कर सारखं चालू असतं. आम्ही आता तळण बंद केलेले. मी जास्त फूडी नाहीये, पप्पा आणि दीदी फूडी नाही, मला पण नाही आवडत एवढं तळण. ते करते म्हणून मी खातो. हे बघा किती मग फुगलेला आहे हा. मस्त. आणि अशा हॉटेलमध्ये पण भजी अशीच असतात. आणि मला बटाट्याची भजी आवडतात, कांद्याची भजी पण आवडतात, कोबीची भजी पण आवडतात. आणि दीदी करतात पालकाची भजी आवडतात. करू ना आपण सगळे एक दिवस काय करू आपण, सगळे भजी करू. 5 प्रकारचे. चिंचवडला करू, चिंचवडला. हा तिकडे करू आपण, चतुर्थीला करू. हा सगळे भजी करू, सगळे ऑल. कांद्याची भजी, बटाट्याची भजी, कोथिंबीरची भजी, पालकची भजी, मिरची, मिरचीची भजी, कोबी. हा कोबी पण. आणि फ्लावर. हा आम्ही करतो 10 प्रकारची भजी. फ्लावरची भजी तशी वाले नाही, असे डायरेक्ट डुबुक.
पण बेसन पिठामध्ये नाही करते, हा? वेगळी असते आपली भजी. नाही बेसन पिठामध्येच आहे करायची आणि बुडवायची. तशी नाही पण करत हो आपण फ्लावरचे, आपण मंचुरियन टाईप करतो. नाही तसे नाही, हॉटेलमध्ये लक्षात ठेव, डायरेक्ट बुडवायचे आणि ते करायचे अशा असतात. हो पण आपण कसं करतो, घरी दीदी कशी करते. हो पण आपण जरा वेगळं करू. कॉर्नफ्लॉवर मध्ये वगैरे तळते. हे बघा ही कैरी मस्त झालेली आणि या उन्हाळ्यात असते, पण कैरी आम्हाला एक मिळली होती तर ते अजून आणि चालू. आमच्याकडे चिंचवडला असतात कैऱ्या. हो ह्यांच्याकडे चिंचवडला भरपूर काय 24 तास 12 महिने नाही. हा 12 महिने असते, फक्त थोडी महाग असते पण आणि त्याला मला आवडतं तरी ते खाऊ 100 शकतो. रुपयाला कैरी असतात. हो नाही इथं पण असते ना आपल्या इथं पण केतकावळे असते ना, केतकावळ्यामध्ये असते. आणि मी एकदा इंस्टावर टाकला होता फोटो, तर मला एवढ्या जणांचे मेसेज आले होते ना व्हॉट्सअपला पण, की कुठं मिळते हे प्लेस कुठे. तर ते बालाजीचं आहे, बालाजीला तिथं बाहेर विकायला बसतात. केतकावळे. आम्ही थोडेच का सगळे प्रकारचे थोडेच करू, खूप होतील ते. चला ओके बाय. ओके माझं ताट मस्तपैकी सजवलं मी. पोळीच्या ऐवजी मला भात घ्यायचा इथं, पण मी जस्ट पोळी ठेवली तुम्हाला सांगायला की काय मी का असे अडकळते. कांदा भाजी, बटाटा भाजी, नाचणीचा पापड, कुरडई, भोपळा, घेवडा, लोणचं. कालचा म्हणजे हा लॉग कसा वाटला नक्की सांगा, गुरुवारचा. आणि आम्ही एवढं सगळं केलं होतं, तर आम्ही दीदीला सगळे मिस करत होतो आणि लवकरच भेटू दीदीला पण, आणि तिला पण आमची आठवण येते, आम्हाला पण तिची आठवण येते, पण मला पप्पा सोडत नाही येत. आणि मी जेव्हा जाईल तेव्हा मी ऑफकोर्स व्लॉग करेल. आणि नेहमीप्रमाणेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.